शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज। जय अम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व चैतन्य जीवाचा आत्मा आणि विद्यास्वरूपी देवी यांना स्मरून व्यास जन्मेजयाला सर्व काही सांगत आहेत। हे भगवतीचं चरित्र आहे। यामध्ये जेवढं सांगितलंय तेवढं देवीचं चरित्र आहे असं समजायचं कारण नाही। यापेक्षा अनंत अगणित क्रिया भगवतीच्या चालू आहेत। आपण सरस्वती देवीचं स्तोत्र कवच पूजा पाहिलं। शिशुबालक आणि सृष्टीची उत्पत्ती याचा विचारही केला। राधेचं स्वरूप तसंच गंगेची उत्पत्ती हेही पाहिलं। भगवंताला तुलस प्रिय आहे। सावित्रीचं चरित्र पाहिलं। त्यातूनच देवीचा महिमा लक्ष्मी पूजन विधी, षष्ठी देवीचं पूजन मंगलाचंडी, स्वाहा स्वधा दक्षिणा या शक्तीचं सगळं कार्यही आपण पाहिलं। नारायण आणि नारद यांचा एक संवाद झाला याबद्दल आता व्यास सांगतायत। नारद म्हणाले, गोलोकी असणारी सुरभी ही भगवती देवी कोण आहे त्याबद्दल मला सांगा। नारायण म्हणाले, प्रथम तुला मी सुरभी बद्दल सांगतो। एकदा भगवान द्वारकाधीश वृंदावनात गेले होते। ते
तेथे त्यांना एक सुंदर सवत्स धेनू दिसले. भगवंताला दूध पिण्याची इच्छा झाली, म्हणून तिचं आवाहन त्यांनी केलं. ते ताजं गोड पौष्टिक दूध अमृता समान होतं. परंतु दूध पिताना ते दुधाचं पात्र कलंडलं गेलं, सारं दूध सांडून गेलं. ते दूध म्हणजे काय होतं सामर्थ्य त्यात? जन्म जरा मरण यांना नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या सुरभीच्या दुधामध्ये होतं. तिच्या वत्साचं नाव मनोरथ आहे. जिथे ते सांडलं त्या ठिकाणी सरोवराला क्षीरसागर म्हणू लागले. तिथे गोप गोपी जमून रास खेळू लागलेले. प्रथम कृष्णाने सुरभीची सवत्स पूजा केली आणि तो दिवस म्हणजे अश्विन द्वादशीचा. त्याला वसुबारस असं म्हणतात. म्हणून त्या दिवशी गोवत्स धेनूचं पूजन करावं असं सांगितलं. आपल्याला बाकी काही जमलं नाही तरी व्यास म्हणतात ओम सुरभ्यै नमः एवढंच म्हणा आणि यथाशक्ती जसं जमेल तसं पूजन करा. अमुक पाहिजे तमुक पाहिजे काही नाही, आपल्याला जे यथाशक्ती जमतं ते. पण म्हणायचंय फक्त एवढं ओम सुरभ्यै नमः. असे छोटे छोटे उपचार व्यासांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. कल्पतरूप्रमाणे हे काम करत असतं. ही उपासना यजुर्वेदांतर्गत आहे. दुसरी गोष्ट ही राधेची सखी सुद्धा आहे. वराह कल्पात मायेमुळे सुरभीने त्रैलोक्याचं दूध नष्ट केलं होतं. तेव्हा ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार सुरभीची स्तुती केली आणि त्यावेळेला इंद्राने या सुरभीची स्तुती करताना असं सांगितलं, हे महादेवी ती सुरभी देवी तुला नमस्कार असो. तू त्रैलोक्याची गोमाता माता आहेस. बीजरूप दैवत तू ठेवण्याचं सामर्थ्य केवळ तुझ्यात आहे. तू लक्ष्मीच्या अंशापासून निर्माण झाली असते. गोमये वसती लक्ष्मी. तू तर क्षीर म्हणजे बुद्धी धन देणारी आहेस. तू कल्याणी असून गाय आणि बैलांना तू प्रगट करत असतेस. तू साक्षात यश कीर्ती धर्म आहेस. तुला वारंवार नमस्कार असो. ही देवता रूप तिला प्राप्त झालं. काय झालं? ही भगवती स्त्री वृंदावनातलीच आहे. भगवती आहे ही प्राधान्याने राधेची सखीच आहे. एक
झालं कसं? जेव्हा गोमातेच्या ठिकाणी सर्व देवांनी प्रगट व्हावं सांगितलं, समाविष्ट सगळेच जण झाले, ही मात्र यायला तिला वेळ लागला. जागा कुठली? म्हणून एक जण सखेला जागा मिळाली. ती मयामध्ये म्हणजे गोमय, त्याला गो नाव आहे, गोमय, गुदामध्ये. आणि दुसरीला जागा मिळाली मूत्रामध्ये. म्हणून ही लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाला उपकारक आहेत, वैशिष्ट्य आहे याचं. आणि म्हणून हिला सांगतायत ते तू कल्याणी स्वरूपी आहेस, अशी देवी भगवती म्हणजे प्राण आणि बुद्धीची देवता आहे. या द्वाराने सर्व जीवांचं नियमन चाललेलं आहे. सारं विश्व तिच्या सत्तेने चाललेलं आहे. राधेचा जन्म भाद्रपद अष्टमीला, विवाह कार्तिकी पौर्णिमेला. आणि म्हणून आपण तुळशीच्या लग्नाच्या वेळेला राधा कृष्ण किंवा राधा दामोदर असं लिहित असतो किंवा म्हणताना संकल्प करत असतो. वृषभानूची ती कन्या आहे. उपासनेत असं आहे की ज्या देवतेचा जो मंत्र असतो त्या मंत्रामध्ये जितकी अक्षर तितका लक्ष जप करायचा असतो. मूळ प्रकृतीच्या दोन शक्तींचा उद्भव सृष्टीकाळी झाला, तो म्हणजे राधा आणि भगवान कृष्ण. प्राणाची देवता म्हणून आहे. दुर्गा ही बुद्धीची अधिष्ठात्री आहे. त्या माध्यमांनी विश्वाचं नियमन केलं जातं. ही दुर्गा भगवती सर्वांच्या बुद्धीची अधिदेवता आहे. तसंच सर्वांची अंतर्यामी स्वरूपिणी आहे. हिचा सप्तशतीचा पाठही आहे. नवरात्रात त्याचं पठण करावं. आणि ऋग्वेदात याचं गोमती सूत्र आहे, सूक्त आहे, सूत्र नाही सूक्त आहे. वसुबारसेला ते सूक्त तरी एक दिवस तरी म्हणावं. आणि ते म्हणूनही ते झाल्यानंतरही म्हणता येतं, आधी म्हणता येतं, त्याला बंधन काही नाही आहे. असं आहे. दुर्गा सप्तशती इथे सदैव आपल्याला साक्षात अनुभूती देत असते भगवती. इथे वैशिष्ट्य आहे, काही गोष्टींचं घडलेलं आहे. 81 साली या ठिकाणी आम्ही सप्तशतीचं शतचंडी हवन केलेलं होतं. देवता आत्ता आपण इथे म्हणले तशीच इथे स्वामी महाराजांनी स्वामींचे निकटवर्ती शिष्य हैदराबादचेच पृथ्वीराज भालेराव म्हणजे राजे रायरान जे म्हणतात राय,
तिथे हैदराबादला त्यांच्याकडे रेणुका मातेचा तांदळा दिलेला होता. त्यांची कुलस्वामिनी ती, श्रीधर स्वामींची तीच. त्यामुळे पुढच्या काळात जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा हैदराबादला बहुतांशी वेळेला त्यांच्या इथे राहायचे. तर त्यांनी आम्हाला त्यावेळेला त्यांच्याकडनं म्हणजे स्वामी महाराजांकडून प्रेरणा मिळाली. तिचा उत्सव हा द्वादशी वगैरे होऊन पंचमीपर्यंत 9 दिवसाचा होता, पौष महिन्यात. आणि दत्त जयंती नुकतीच झालेली मार्गशीर्षात. जेव्हा सांगितलं तेव्हा 10 दिवस राहिले होते फक्त. हातात एकही पैसा, खरोखर एवढा मोठा यज्ञ कर्म करण्यासारखं हातात काही. पण स्वामींनी सांगितलंय आपण बघायचं म्हणून आम्ही काय त्यावेळेला जी काही सुखोळ लोक होते त्या लोकांना बोलवलं. म्हटलं असं असं सांगितलं. कवीश्वर महाराजांच्या पत्नी सुद्धा आल्या, कारण महाराजांचीही देवता रेणुकाच. तर त्या काय म्हणाल्या, पूर्णाहुतीचं सगळं मी पाहीन. ठीक आहे म्हटलं. गुरुजींनाही बोलवलं. गुरु म्हटलं काय खर्च येईल काय नाही, तुला काय आता करायचंय, स्वामींनीच सांगितलंय ना, आम्ही काय करायचंय ते करू. म्हटलं दक्षिणा वगैरे काहीही नको. म्हटलं तसं दक्षिणा विरहित नाही माझ्याच्याने होणार, तुम्ही तर सांगा मला. अरे काही नाही आहे, आपल्याला माहिती आहे ना, जमेल तेव्हा दे, मी सांगणार नाही आत्ता. पण आम्ही सगळं आत्ता तुझ्याकडनं काही करणार नाही. जेव्हा दक्षिणा द्यायची वेळ येईल, आत्ता इथे, त्यावेळेला तुला जे हातातील रुपयापासून तेवढं दे, आम्ही काही तुला मागत नाही. म्हणजे एक विषय तिथे पुन्हा संपला. आचार्य म्हणाला मी रोज येऊन करेन. हळूहळू करून 10 दिवसात सगळी तयारी झाली. वखारवाले ढमाले होते ना, ते म्हणाले संवेदनाचं लाकूड मी पाठवतो, जमेल तेव्हा द्या तुम्ही, कारण मी नको म्हटलं तर तुम्ही ऐकणार नाही, त्यापेक्षा जमेल तेव्हा द्या. बरं म्हटलं. आणि तुमचं झालं. तर नेमकं पौष पौर्णिमामध्ये आणि तेव्हा आलं ग्रहण आलं. म्हटल्यावरती गोकर्णचे कोणी ब्राह्मण आले नाहीत. ते म्हणाले ग्रहण झाल्याशिवाय येणार नाही. त्याच्यात दत्तंबटजी कट्टिगे हे मुख्य, ते स्वामींचे उपाध्याय, आयुष्यभर स्वामींच्या बरोबर राहिलेले. एकदा तर ते पुण्यामध्ये आले. पुण्यात आले सकाळी, कुमठा, गोकर्ण कुमठा, आणि त्या गाडीने सकाळी आले. आता स्वामी शिष्य म्हणून अनेक ठिकाणी गेले. सगळीकडलं दृश्य पाहून परतले. स्वयंपाकघरात पायात चपला घालून, केस कापलेले, कोणी आणि काही तसे परतले. दुपारी 3 वाजता घरी आले. सौभाग्यवतींना म्हणाले मी भ्रमण करतोय आज, उपाशी आहे, माझं सगळंच व्हायचं आहे, तुझं जेवण झालंय का? ते म्हणाल्या काळजी करू नका, माझं जेवण झालंय, मी अंघोळ करते आणि तुम्ही म्हणाल ते करून वाढते, नाही तर पिठलं भात तरी नक्कीच वाढते. उत्तम आहे म्हणाले, कर अंघोळ, मी तो आधी जाऊन येतो, अंघोळ करतो, माझं रुद्र होईल, मग तुम्हाला तोपर्यंत तयार करून वाढ. मग मला फोन,
आता काय करू म्हटलं. त्यांना सरळ विचारा, जेवण झालंय, अंघोळ करून चालेल का काही व्यवस्था करायची? नाही म्हणाले, अंघोळ करून कर. पुन्हा अंघोळ करून त्यांनी ते व्यवस्था. मी कॉलेजमधनं लवकर आलो. म्हटलं का गुरुजी असे का तुम्ही आज जाऊन न सांगता? काय करणार, मी सगळीकडे गेलो स्वामी शिष्य म्हणून, इतक्या ठिकाणी कुठेही मला अन्न घ्यावं थांबावं वाटलं नाही. त्या आता गृहस्थांना सोडून मी करायचं का? माझा पुढे प्रश्न. बरं म्हटलं, यायचंय ते भाया, आम्ही इथे सुरू करतो. म्हणून किंजवडेकर गुरुजी, आमचे रामभाऊ वैद्य आणि जुने फडके वगैरे गोरे, ही सगळी जुन्या पठडीतली लोक, सगळ्यांनी उत्तम प्रकारचं आमचं यज्ञ झालं करून. आणि एक कलावृद्धीचं हवन असतं. आता ते मंत्र कोणाला माहिती नाहीत. एक माहिती होता फक्त आणि एक मला माहीत नव्हता, कारण तो एक संदेतच आहे, त्याच्यामुळे तो माहिती होता मला. मला म्हणाले, मग आता तुला मी मंत्र देतो, तूही बस, आपण बसो. हे मंत्र मोठाले, आपण इथे त्याचं कलावृद्धीचं हवन उरलेल्या 3 दिवसात करायचं. 4500 मंत्राचं. वेळ लागेल, चालेल का? चालेल म्हटलं. होऊ दे, जेवायलाच वेळ ना, प्रसादाला होऊ दे. मग आम्ही ते केलं. आश्चर्याची गोष्ट, ही भगवती कशी प्रगट होते. ते कालचा अनुभव आपल्याला वेगळा वाटायला नको, हे सांगायचंय मला. आणि तो अनुभव तसाच होता. काय झालं, आम्ही पूर्णाहुती केली. पूर्णाहुतीच्या दिवशी सकाळी बेंगलोरहून स्वामींच्या शिष्या एक आल्या. उद्यान येते 9, 9:15 पुण्यामध्ये. त्या 10ला आश्रमात. कोण आहे? अजित कुलकर्णी. म्हटलं मीच आहे, काय पाहिजे? मी कानडीत मला म्हणाला, मी स्वामींची शिष्या, मी आलेली आहे इथे. बरं म्हटलं, नमस्कार, बसा तुम्ही. महिलांची इथे सोय नाही आहे. म्हटलं नाही म्हणा, मी त्याच्यासाठी नाही सांगत आहे, मी माझी सोय आहे म्हणाले इथे पुण्यात, मी तिथे जाईन. पण मी तुम्हाला सांगायला आले, स्वामींनी मला सांगितलंय आज पूर्णाहुती आहे, तू पूर्णाहुतीची सगळी तयारी घेऊन जा. आणि स्वामींचंच माहिती, तेच आम्ही इथे चालू ठेवलेलं आहे. 9 वारी प्युअर सिल्कचा कद, पंचरत्न सुवर्णापासून त्यावेळेचा ह्याच्यात, ओटी सगळं त्यांनी आणलं. आणि वस्त्र नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला कधी वेळ येते नाही मला माहिती नाही, अग्नीमध्ये वस्त्र समर्पण करताना पूर्ण तुपात भिजवूनच द्यायचं असतं, नुसतं नाही. नुसतं हवन कधी? माणूस गेल्यावर कोरं वस्त्र, अन्यथा नाही. देवताला देताना तुपात भिजवून टाकायचं. त्यांनी तूपही आणलं, साजूक तूप ह्याचं बेंगलोरहून. मग आम्ही सगळं इथे केलं, पूर्णाहुती केली. गर्दी बरीच, सबंध हॉल भरलेला. आम्ही दोघंही वर आलो, इथेच देव होता. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की पुढे आल्यावरती हळद कुंकाचा करंडे, म्हणजे ते पंचपाळ होतं मोठं आमचं, ते खालीच विसरलं. आता याला जा त्याला जा म्हणण्यापेक्षा मी पळत पळत खाली गेलो. पुष्कळ उड्या मारायचो, आताच होत नाही. आणि पटकन गेलो खाली गेलो, पायरी इथली उतरली तर समोर एक दारातनं महिला येताना दिसल्या. माझ्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे माझं खरं लक्षात असं फारसं जात नाही, पण समोरच आल्यावरती इलाजच नव्हता पाहण्याचा. पाहिलं. बरं, यज्ञ परवा आपण मांडलं होतं ना गेल्या वर्षी यज्ञाचा, असं बांबू तसे आत कोणी येऊ नये म्हणून तसे लावले होते.
आणि मला काही बोलायचं धारिष्टच आहे ना पाहून त्यांना. म्हणजे ज्याला आपण मुग्ध एवढं म्हणतो ना, तशी माझी अवस्था. त्यांनी हाताला बांबू बाजूला केले, आत गेल्या आणि मला म्हणाल्या, ये बाळ इकडे, बाळा देवता इथेच आहेत ना? म्हटलं हो. यज्ञ देवता विचारते? हो म्हटलं. आणि त्याने हळद कुंकू व्हायला नमस्कार केला. आणि नमस्कार करताना लक्षात आलं, यज्ञात जो शालू दिलाय तोच त्या नेसलेला आहे. मग चपापलो, आता आपण कसं बोलायचं त्यांना? म्हणून मी सौभाग्यवतींना पळत खाली आलो, दोघंही पळत खाली गेलो की तुम्ही तरी कुंकू लावा पटकन आणि मी नमस्कार तरी करेन. नमस्कार केला. तोपर्यंत लावणं तो कुठलं, वरून आम्ही दोघं परत खाली येईपर्यंत पाठमोऱ्या बाहेर जाताना, ह्या आता इथे बाहेर पडताना इकडे रस्ता, इकडे रस्ता, समोर रस्ता, वेड्यासारखे आम्ही दोघंही गेलो. कुठे कोणीही दिसलं नाही. दाराच्या बाहेर पडलेलं दोघांनीही पाहिलं. आता याला काय म्हणायचं काय? ही भगवती इथे सदैव, किंवा भगवंत सदैव आपला, माझी धडपड का आहे इथे करण्याची, ते मी आपल्याला मनातला विषय बोललो आहे. खर्चिक झालंय, सगळ्या गोष्टी आहेत, वातावरण बिघडलंय, पण माझं इथेच यावं, सेवा करावी वाटतं ती यासाठी आहे. इथे अनुभव आपल्याला अनुभवासाठी म्हणून नाही, भगवंताचं प्रगटीकरण होतं. कारण ते एका यतीची समाधी आहे खाली. हा अनुभव इतका विलक्षण होता. आणि पुढे 3 वर्ष अशी आमची झाली. दरवर्षी नवीन नवीन असो. अशा प्रकाराने ही भगवती या ठिकाणी साक्ष. आणि त्याच्यात वैशिष्ट्य गर्दी, हां ते महत्त्वाचं राहिलं. मग आम्ही शेवटी तसेच हातपाय धुतले, वर आलो, आरती सुरुवात झाली. आणि अक्षरशः देवीच्या मुखोट्यातनं गळगळा अश्रुधारा व्हायला लागल्या. बघतोय सगळेच जण, अक्षरशः काय सुचेच ना. आणि जी देवीच्या ह्याच्यातनं पाणी वाहतंय, पाणी वाहतं म्हटल्यावर संबंध अपवळण चौकातनं लोकांची रीख. बरं 500 माणसांचा स्वयंपाक खाली, माणसं तुडुंब. शेवटी फरसखान्याचे पोलीस आले आणि त्या लोकांनी गर्दी हटवली. इतकी गर्दी वेड्यासारखी. आम्हाला काही सुचेच ना. म्हणजे आमच्या दोघांचं जेवण त्या दिवशी संध्याकाळी 6ला झालं. माणसं हलायलाच तयार नाहीत प्रसाद घेतल्याशिवाय. पण म्हटलं पुरतंय की नाही, मला काही सुचेच ना. ती सगळी आम्ही सगळं काय ते बघतो, येईल त्याला वाढतायत, येईल त्याला वाढतायत. किती पान झालं याचा नेम नाही. आणि एवढं होऊन रात्री 8 वाजता पाहिलं तर सगळी पातेली जैसी थी भरलेली. आता करायचं काय? ह्या अन्नाचं करायचं काय? बोलवायचं आणि कोणाला, कुठे? बरं कोणी घेते? मग अनाथ हिंदू महिला आश्रम निवाऱ्यांना विचारायला पाठवली लोक, बाबा असं असं झालेलं आहे, प्रसादाचं पाठवू का? शिजलेलं अन्न आम्ही घेत नाही, कोरांना असेल तर पाठवा. काय डोक्यात आलो कोणास ठाऊक. गुरुचरित्र मला सहाय्याला उभं राहिलं. गुरुचरित्रात सांगितलं सगळी पातेलीतलं अन्न भरा भरा भरा, नमस्कार करून दुसऱ्या भांड्यात काढली, भांडी घासली आणि पालथी टाकली. तेव्हा सगळं थांबलं. मग ते सगळ्यांना वाटलं, येईल तसं वाटायचं, घरी घेऊन जा सांगायचं. इतकं त्यावेळेला घडून गेलेलं आहे. 81, 82, 83 तिन्ही वर्ष इथे अतिशय छानपणाने ती आमचे इथे झाले. म्हणजे हे केलं यज्ञकर्म. इतर वेळे होतच होती, थोडी थोडी व्हायची, पण अशा अनुभूतीचं नाही. अशी भगवती शक्ती स्वामींच्या ह्यानी
ते आहे आणि म्हणून दुर्गा शक्तीतून मूल प्रकृती आणि सवित्र ज्ञानशक्ती यांच्यापासून सृष्टी उत्पन्न होते. प्रथम तिच्यापासून प्राण झाले, मग बुद्धीची अधिष्ठात्री देवता निर्माण झाल्या. सर्व जीवाचं नियमन करतात. ऋषींनी विचारलं, विंध्याचल कोण होता? अगस्त्यांचा संबंध काय? विंध्याचल नावाचा पर्वत आहे. मेरू पर्वतापेक्षा मेरू त्याच्यापेक्षा उंच असून श्रेष्ठ. हे त्याला कळल्यावरती तो तप करू लागला. मेरूपेक्षा उंच होण्याचा वर त्याने मागितला. मोठा झाला. तपाचं फळ काय मागावं हे कळलं पाहिजे. नाही त्या ईर्षेच्या गोष्टी मागू नयेत. तपाच्या संकल्पाचा अहंता असते. दूषित बुद्धीचा उदय होतो. तो उंच झाला, पण सूर्याची गती अवरुद्ध झालेली आहे. सर्व मंडळी त्या ठिकाणी विश्वामध्ये अडचणीत आल्या. एका बाजूला दिवसच राहिला कायम आणि एका बाजूला कायम रात्र राहिली. उष्णतेच्या तापाने लोकांचे पुष्कळ हाल झाले. विश्वविनाश ओढवला. देवतांनी यज्ञ कर्म बंद पडलं. सर्व ऋषी शंकर विष्णू यांच्याकडे गेले. त्यांना आता याला अडवणार कसं? ब्रह्मदेवांनी तर त्याला वरदान दिलंय. म्हणून विष्णूंनी सांगितलं, काशीला अगस्त्य मुनी आहेत आणि विंध्य पर्वत हा अगस्त्य मुनींचा शिष्य आहे. त्यांना सांगा अगस्त्यांना तुम्ही दक्षिणेकडे जा. आणि ते जाताना काशीतनं निघताना जेव्हा जातील पुढे तेव्हा विंध्यमध्ये उभा असेल. पण हे गुरु आहेत आणि तो शिष्य आहे म्हणून तो नमस्कार करेल. आणि मग त्याला तुम्ही सांगा की आता तू असाच पडता राहा, मी दक्षिणेकडे जाऊन येतो. म्हणून अगस्त्य ऋषी जे गेलेले आहेत ते दक्षिणेकडे आलेले म्हणून ते आले. सगळीकडे त्यांचं भ्रमण आहे. बदामीत वंड म्हणून आहे. काशीमध्ये स्वतः त्यांचं ही महालक्ष्मीचं आहे. महालक्ष्मीचं स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे. अगस्त्यचा लक्ष्मीचा संवाद होत होता. करवीर महात्म्यात आलेलं आहे सगळं ते. रामाच्या वेळेला दक्षिणेकडे रामेश्वराच्या वेळेला ते लिंग स्थापन केलेलं आहे. हे सगळं त्याच्यावर त्यांनी खाली कार्यही तसं पुष्कळ केलं जाऊन. शिष्यावर अनुग्रह आहे. विंध्यवासिनी तिथे शक्ती प्रगट झालेली आहे आणि ती स्वयंभू मनूंनी तिचीच उपासना पण केलेली आहे. पुढे मनु राजाचं वर्णन केलेलं आहे. स्वयंभू मनू, त्याचे पुत्र प्रियव्रत, उत्तानपाद, प्रियव्रताचा पुत्र स्वारोचष मनू. त्यावर प्रसन्न झाल्यावर भगवती प्रसन्न झाली होती. प्रियव्रताचा मुलगा तिसरा उत्तम आहे, तो चौथा मनू आहे. तामस आहे. रैवत हा पाचवा आहे. असे चाक्षुष, वैवस्वत, सावर्ण असे मनू झाले. सर्वांनी उत्तम राज्य केलं, धर्मराज्य केलं आणि न्यायाने वागले. वैवस्वान हा जो आहे तो सातवा मनू होता. देवीचा उपासक होता. सुरथ राजाचा नावाचा राजा होता. श्रेष्ठ मंडळी बलदंड राजा असा मानी होता. त्यावर त्याचा एका कोणी राजांनी विध्वंस केला. सुरथ पराभूत झाला. तो वनात गेला. देवीची उपासना कालिकेची केलेली आहे. त्याला प्रसाद मिळाला. 14 वर्षाचं मनूचं राज्य म्हणून 14 मनूंचं वर्णन इथे मग सांगितलंय. पुढे भ्रामरी देवीची कथा सांगितली.
पूर्वी अरुण नावाचा दैत्य होता. गंगा किनारी तो घोर तप करायचा. तामसी कामना मनात धरून गायत्रीची त्यांनी उपासना केली. कठोर तप केलं. ब्रह्मदेवाने वर दिला. सगळ्यांनी मागताना अमरत्व मागितलेलं होतं. तो म्हणाला, ब्रह्मदेव म्हणाले मृत्यू अटळ आहे. तेव्हा मृत्यू टळणं शक्य नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, मला वर द्या, मी युद्धात मरणार नाही. शस्त्रांनी अस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये. पुरुषाकडून नको, स्त्रीकडून नको. विपुल असं बल द्या. तथास्तु म्हणाले. आता अरुण हा त्या ठिकाणी सगळ्यांना त्रास देऊ लागला. देव हरले, शंकरांकडे गेले. तो गायत्रीचा जप करतो, त्यामुळे त्याला शक्ती मिळते. तेव्हा त्यापासून आम्हाला विमुक्त करावं. हे काम सगळ्यांनी बृहस्पतींकडे सोपवलं. बृहस्पतींकडे गेला तेव्हा त्यांच्याकडे देवीची उपासना करावी म्हणून सांगितलं. संभ्रमित झाले सगळे, निस्तेज झाले. देवीच्या मायेने सगळेच जण मोहित होते. इकडे देवांनी पराशक्तीची उपासना केलेली आहे. भगवती प्रगट झाली. तिच्या जवळ भ्रमर असल्याने तिला भ्रामरी देवी म्हणून म्हणू लागले. भगवतीने अभय दिलं आणि तिने त्यावेळेला भ्रमरांना आज्ञा केली की दैत्याकडे जावं आणि तो मृत होईल असंच पाहावं. ही भ्रामरी देवी भ्रमरंबिकाई म्हणतात. शैल्यमला हिचं मूळ स्थान आहे. शैल्यमच्या मंदिराच्या उजव्या हाताला तिचं स्थान आहे आणि तिथे ती प्रगट झाली. तिने त्या दैत्याकडे जाऊन भ्रमरांना आज्ञा देऊन सगळे भ्रमर त्याच्या मागे, वस्त्रने शस्त्रने अस्त्रने मंत्रने सगळे भ्रमर अंगावर तुटून पडले आणि त्याला चावलेलं आहे. पुढे असं म्हणतात, हे मला गेल्या वर्षीच कळालं. गाणगापूरला गेलो तसाच मी गुलबर्ग्याला जाऊन तिथे चंदला परमेश्वरी, जिथे गुरुचरित्रात जिचा उल्लेख आहे, तिथे गेलो. तेव्हा कळलं की तो अरुण दैत्य तिथेच आला आणि तिथल्या असलेल्या भीमा का कृष्णा लक्षात नाही येत, म्हणजे बहुतेक भीमाच आहे ती नदी. पण तिच्यामध्ये त्यांनी शेवटी उडी स्वतःहून घेतली. म्हणून ती चंदला परमेश्वर ब्रह्मरंबिकेचंच रूप आहे. तिथे आजही तिच्या पादुका स्थापन आहेत. तर त्याला भ्रमराचं जसं होल असतं तसं पायावर होल आहे. अशा प्रकाराने तो मृत पावल्या. देवतांनी भ्रमरांची पूजा केली. अंबिका त्याच्यापासून निर्माण झालेली होती. अशा प्रकारचं ही गोष्ट तिथे सांगितली. मग त्यांनी गायत्रीचा महिमा सांगितलेला आहे. जन्मेजयाला भगवती शक्तीबद्दल सांगितलेलं आहे. गायत्री ही भगवतीची एक विलक्षण शक्ती आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे की संध्याबंधन करायचं आहे. तिची 3 रूप आहेत, गायत्री, सावित्री, संध्या. एकूण तिच्या सगळं गायत्रीवर संबंध, एक स्कंदच गायत्रीवर आहे. त्याच्या एकूण 24 मुद्रा आहेत. सुमुख, संपुट, वितत, विस्तृत, द्विमुख वगैरे बऱ्याच आहेत. गायत्रीचे उपासक
ऋषी हे विश्वामित्र आहेत, देवता सूर्यनारायण आहे, वेदात त्याचं महत्व आहे. ब्राह्मण हा वृक्ष आहे, संध्या ही मूळ कर्म आहेत, ही कर्म ही त्याची पानं आहेत. संध्या करणं कर्तव्य आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, ब्राह्मणांनी संध्या केली नाही तर पातक आहे, पण केलं तर पुण्य नाही, केलं तर पुण्य नाही. म्हणजे त्या ठिकाणी वैशिष्ट्य हेच, आई वडिलांनी मुलांनाच केलं तर ते पुण्य नाही, पातक. न केलं तर पातक आहे, न केलं तर पातक आहे. आणि पुढच्या काळात, वृद्धापकाळात मुलांनी आई वडिलांचं केलं नाही तर पातक आहे. मुलांना संध्या करू नये, करू नाही. म्हणून ही गोष्ट सांभाळावी लागते. आणि वैशिष्ट्य असं आहे, माहिती म्हणून सांगतोय, कारण मला माहिती आहे तर मी सांगून काही फारसा उपयोग कुठे आता पडणार नाहीये, की संध्यावंदन सुतकात आणि सोयरामध्ये सुद्धा करायचं असतं. पण कुठपर्यंत? अर्घ्यदानापर्यंत, मंत्र नाही. ब्राह्मणाला निश्चितच बंधन आहे, काही झालं तरी. 32 अक्षर आहेत म्हणून 32 लक्ष मंत्र करायचे, त्याला पुरस्चरण असं म्हणतात. गायत्री कवच आहे, गायत्री सहस्रनाम आहे, गायत्री हृदय आहे. सदाचाराला ऋषींनी महत्व दिलेलं आहे. संदेह आणि मंदेह राक्षस त्या ठिकाणी होते आणि संध्यावंदनाच्या माध्यमातून त्यांचा नाश होतो. संदेह म्हणजे संशय आणि मंदेह म्हणजे अभिमान. हे करत असलं काय होतं, कुठे ते दैत्य नित्य जवळ आहेत, मग ते कसे असतात? ते अशा रूपाने असतात. भगवतीच्या पूजेचा विषय सांगितला. प्रथम आचमन करून संकल्प करायचा आहे, भूतशुद्धी करायचे, मातृका करायचा आहे, न्यास करायचा आहे, षडांग न्यास करायचा आहे, पूजा साहित्य जलानी प्रोक्षण करायचं आहे, प्रथम पीठाचं पूजन, देवीचं ध्यान करायचं आहे, भक्ती भावासहित देवीला आसनादी उपचार समर्पण करावेत, पंचामृताचं स्नान घालावं, कर्पूर दीप समर्पण करावा, देवीला नैवेद्य समर्पण करायचा आहे. देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ हे वैश्वदेव यज्ञ मानलेला आहे. घरामध्ये आपण जेव्हा अन्न तयार करत असतो तेव्हा स्वयंपाक करताना झाडणं, आता ह्या गोष्टी कालबाह्य असल्या तरी कृती काही अंशतः आहेच आहे ना, की चूल आहे, जातं आहे, झाडणं आहे, उखळ आहे, ह्याच्यामधून किडामुंगीचाही वध होत असतो, कीटकांचा होत असतो, जे आपल्या दृश्याला दिसत नाही पण ते असतात. ह्याचं कळत न कळत होतं. म्हणून त्या ठिकाणी धान्य दळताना कुटताना हे सगळं होतं. जल आहे, जलाचा वापर, जागा ही व्यवस्थित पाहिजे आणि तेव्हा त्याची त्या ठिकाणी रोज हत्या घडत असते. रोज त्याच्या शांतीसाठी आपल्याकडे वैश्वदेव सांगितलंय, त्याशिवाय अन्नशुद्धी नाही. आता हा कालबाह्य झाल्यासारखं झालंय. आता गुरुजी मंडळीच काही वेळेला म्हणतात आता नसला चालतो, कारण येत त्यांनाच नसतं.
काय करणार आता? विडा आहे, तांबूल आहे, सगळं समर्पण करायचं आहे. गोग्रास ठेवावा, शक्य नसल्यास सणावारी तरी ठेवावा. आणि आता पुढचं सांगतो. आता म्हणाला मला गायी कुठे भेटणार आहेत? बरोबरच आहे, शंका वाईट नाही आहे किंवा परिस्थिती दुरास्पद आहे. मग काय करायचं? तर एक गोष्ट करायची, त्या स्मरणाने, हा गाईला घास म्हणून स्मरणाने आपण काढून आपल्या गच्चेमध्ये, बाल्कनीमध्ये ठेवून द्या. स्मरण झालं तरी खूप आहे. मी याच्या पुढे जाऊन म्हणतो, स्मरण आहे ना, स्मरण आहे ना, ते काय बिघडलं? काय इलाज नाही ना. तुम्ही आता ते शोधायला जायला आपल्याला व्हायला तर पाहिजे. आणि म्हणून हे ठेवायचं आहे. ऋषींचं चिंतन आहे, अभ्यास करायचा आहे. अशा प्रकाराने हे स्वरूप त्यांनी सांगितलं. मन परतत्वाकडे पोचलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सतत श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास झाला पाहिजे. भगवती आनंदमय कोशात आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे कोश आपल्याकडे सांगितलेले आहेत. हे ऋषी सांगतायत आहेत. आनंदमय कोशात आपण फार टिकू शकत नाही. आणि म्हणून आपला देह, आपण हा आपला देह समजतो. हा देह माझा आपण समजतो. त्यामुळे देहाचं सुखदुःख माझं सुखदुःख वाटत असतं. पण तू कोण आहेस? शंकराचार्य सांगतात, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तू आहेस तो आहे, चिदानंद स्वरूप आहेस. त्याला तू विसरू नकोस. मग हे म्हणायचं का म्हणायचं नाही? म्हणायचंय हो, जो व्यवहाराचा भाग. म्हणून एक गोष्ट सतत लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळेला सांगितलं आपल्याला, परमार्थ हा अद्वैतानीच पाहायचा. पण प्रपंच किंवा व्यवहार मात्र द्वैताधिष्ठितच असतो. आणि व्यवहारही चोख ठेवावा लागतो. त्याचा परमार्थ यशस्वी होतो. ही गोष्ट समर्थ वारंवार सांगतात. तुम्ही व्यवहार चुकवलात तर परमार्थ चुकणार आहे. आणि परमार्थाच्या नावाखाली व्यवहार चुकवायचा नाही, हेही तितकंच आहे. आणि म्हणून दैत्य सतत अमर व्हावे इच्छितात. तपामुळे ते इतरांपेक्षा जास्त काळ राहतात. पण सुख प्राप्त झालं असं वाटतं, पण शेवटी त्यांचा विनाश होतो. कारण दैत्यांनी तप केलं असलं तरी उपासना केलेली नसते. ईश्वरापर्यंत जाण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी साधना ही आवश्यक आहे. याची पूर्तता ही भगवती शक्तीशिवाय नाही. देहात्मा अवस्था असल्यामुळे हे कठीण होत आहे. लोकांच्या मनात अस्तिक्य बुद्धी निर्माण झाली पाहिजे. संसारातील वासना, आसक्ती कमी कमी होऊन ईश्वराकडे लक्ष स्थिर झालं पाहिजे. धर्माचरणाकडे, सदाचरणाकडे, सत्कर्माकडे मन प्रवृत्त झालं पाहिजे. हा भक्तीचा प्रसाद म्हणता येतो. प्रसाद हा फक्त पदार्थाचा नसतो, हा प्रसाद आहे. आणि त्याच्या जे करतो त्यापासून आपल्याला आनंद वाटतो का नाही, हा महत्वाचा भाग आहे. नुकसान होत असेल आणि ते नसेल तर ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. मनुष्याला अत्यंतिक प्रेम करता आलं पाहिजे. सगुणावर करून बघितले, आता आपण त्याच्यातच आहोत. पण निर्गुणावरती प्रेम करायचं आहे आणि आनंद प्राप्ती घ्यायची आहे. ही जाणीव होते का?
वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ मागील परिहार पुढे नाही क्षीण झाली या दर्शन एक वेळा. आम्हाला असं दर्शन घेता येतं का आपल्या पांडुरंगाचं? तो वाट पाहतोय हे आपल्याला लक्षात येतं का? बघा तळमळीने, त्या तळमळीने तो तुम्हाला तिथल्या तिथे सगळं करून देतो व्यवस्था, पण आम्हालाच ती तळमळच लागत नाही. आणि म्हणून परिपूर्ण शक्ती आहे भक्त पाहण्यासाठी भगवंत पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी मनुष्य हा सक्षम हवा आहे. यासाठी गायत्री उपासना आहे. संध्या वंदनातून हे सगळं साध्य होतं. सदाचाराने साधलं पाहिजे. शरीर हे साधन आहे. धन हे साधन आहे. कशासाठी आहे? पण शरीराचा उपयोग पुढच्या सुखासाठी आहे. शरीराचा उपयोग हा पुढे येणाऱ्या सुखासाठी आहे आणि धनाचा उपयोग आवश्यक तेवढाच करायचा आहे. हे ऋषींनी धर्माचरण मानतायत. आणि म्हणून त्याचा अनुभव आला की त्यांनी ते मांडलेलं आहे. याकरता वस्तूपासून सुद्धा टिकाऊ आपण बघण्याचा प्रयत्न करतो, पण शाश्वत सुखासाठी आनंदासाठी प्रयत्न नकोत का करायला? आम्हाला ते मिळायचं. वस्तू चांगली आहे का नाही, टिकणार आहे की नाही, होते की नाही, शेवटपर्यंत बघायचं की नाही, करतो की नाही 10 वेळा, पण मग हा का आणि आनंदासाठी प्रयत्न होत. आणि म्हणून ईश्वर स्मरण अखंड राहण्याचा प्रयत्न आहे. ईश्वरांनी दिलं, महात्म्यांनी दिलं, तरी बोध न करता आचरण घडलं तरच आचरण घडलं पाहिजे तसं यासाठी तो बोध आहे. आणि म्हणून महाभारतातल्या प्रसंग आपण काल पाहिला का परवा पाहिला लक्षात नाही माझ्या. भानुमतीचा जो विचार सांगितला तो लक्षात येईल. आम्ही आमच्या शक्तीचा उपयोग कसा केला पाहिजे, तपाचा उपयोग काय, उपासनेचा काय, हे त्या महाभारतात त्या प्रसंगातनं पडलं पाहिजे. म्हणून नेहमी सहज आणि सदैव कर्म घडलं पाहिजे. द्रौपदीने सहज कर्म केलं, तिला भक्ती प्रेम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अशा प्रकारचं हे सगळं स्वरूप त्यांनी ते सांगितलेलं आहे. असं आहे. पुष्कळ हे एक एक स्कंध त्याच्यावरती येतं. 12-12, 15-15 अध्यायाचे हे सगळे सदाचार म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या सगळ्याचा सारांश 52 श्लोकामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी मांडलेलं आहे. त्याचंही नाव सदाचारच आहे. अशा प्रकाराने या गोष्टी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सांगताना या ज्या मगाशी आपण पाहिल्या सुरभीचं, तशा 5 कामधेनू आहेत. आणि ह्या ज्या 5 कामधेनू आहेत त्या सगळ्या गोलोकीच्या हिच्या सखीच आहेत, राधेच्या. परंतु त्या गोरूप धारण करून भगवंताच्या सान्निध्यात आल्या. मग त्या पुढे कुठे गेल्या? त्याच्यामध्ये नंदिनी नावाची जे सखी होती, गाय आहे, कामधेनू आहे, ती जमदग्नींकडे सुपूर्त झाली. सुभद्रा नावाची होती, ती भरद्वाजांकडे सुपूर्त झाली. सुरभी होती, ती वशिष्ठांकडे सुपूर्त झाली. सुशीला होती,
ती अत्रींकडे आली आणि बहुला होती ती गौतमींकडे राहिलेली आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी ते सगळं स्वरूप त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. असं जे सगळं चाललेलं आहे त्याच्यात, त्यांनी मग पुढे त्याच्यामध्ये रुद्राक्षाचा सगळा महिमा सांगितलेला आहे. रुद्राक्षाचा त्यांनी त्या ठिकाणी महिमा सांगितलेला आहे. आणि हा जो रुद्राक्षाचा महिमा आहे त्याचा तोही संबंध एक स्कंध आहे. त्याच्यामध्ये ते सांगतात शंकरांचं पूजनीय स्वरूप म्हणजे रुद्राक्ष. ब्रह्मदेवाच्या वराने त्रिपुरासूर दैत्य मदांध झालेला होता. विष्णू आदी देवता ऋषी शंकरांकडे गेल्या. त्रिपुरासुरांनी त्राहिमाम केले हे सांगितलं. शंकर रागवले, नेत्र लाल झाले, अघोर शस्त्र वापरण्याचं ठरलं. तोच तिच्यातनं दिव्य तेज प्रगट झालं. त्या याच्यातनं असं शस्त्रातनं. आणि शंकरांनाही त्या तेजाने दिपून गेले आणि ते तेज त्यांनाही सहन झालं नाही. म्हणून त्यांच्या डोळ्यातनं जलधारा वाहू लागल्या. या जलधारा जमिनीवरती पडल्या आणि त्याच्यामधूनच जो वृक्ष निर्माण झाला तो रुद्राक्ष. रुद्राच्या डोळ्यातनं अक्ष म्हणजे डोळा, त्याच्यातनं हा निर्माण झालेला आहे. भव्य दिव्य वृक्ष आहे हा. आणि ह्या वृक्षाचं वैशिष्ट्य आहे त्याला मुख असतात. आपल्याला जे माहिती आहे ते 14 मुखापर्यंत माहिती आहे, पण एकूण जर पाहिलं तर त्याच्यात 38 प्रकार आहेत. भागवत सांगताय, मी सगळे काही पाहिले नाही, 32-33 पर्यंतच्या मुखांचं पाहिलेलं आहे त्यांनी, पण हा मात्र 38 पर्यंत ते आहेत असं सांगतात. ते कसे असतात? एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष, चतुर्दश पंचमुख, षडमुख, अष्टमुख, चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक वगैरे खूप वर्णन ते केलेलं आहे त्याचं. आणि त्याच्यामध्ये मुख्य सांगतायत 2 मुखाचे म्हणजे शंकर पार्वतीचं रूप आहे. 3 मुखाचा रुद्राक्ष म्हणजे अग्निरूप आहे. 4 म्हणजे धनवान रूप होतं. 5वं कालाग्नी आहे. 6वं कार्तिकेय रूप आहे. 7वं अनंग आहे, सप्तर्षीचं स्वप्रसन्नता आहे. 8वं गणेश आहे. 8 जे मुख आहेत तो गणेशाचं स्वरूप आहे. 9वं स्वरूप आहे भैरवाचं आहे, ते धर्मराजाचं पण आहे. आणि 10वं मुख आहे ते जनार्दनाचं आहे. 11 मुख जे आहेत तो रुद्राचं रूप आहे. 12 आहे आदित्य स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की इथे रुद्राक्ष हा विष्णू स्वरूप होत आहे. आदित्याची रूप जी 12 आहेत ती असल्यामुळे तो विष्णू स्वरूप होतो. सिद्ध स्वरूप आहे 13 मुखाचा. 4थ्या मुखाचा प्रत्यक्ष शंकर आहे. असे त्याची सगळी धारणा त्या ठिकाणी असे 38 पर्यंत आहेत. मी 14 पर्यंत फक्त आपल्याला सांगतोय. सात्विक आहार घेतला पाहिजे. रुद्राक्ष धारण करायचा असेल त्याला विधी आहे आणि त्याचा तो फक्त सात्विक आहार घेता येतो. कांदा लसूण हा वर्ज्य सांगितलेला आहे. का बरं वर्ज्य आहे? फक्त कामकारक आहे म्हणून हे कारण. हे स्थूल हे सोडून द्या, ते नाही आहे.
असं आहे, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर दैत्यांनी ज्या वेळेला कुंभ पळवला, तो कुंभ पळवताना हिंकाळलं आणि ते हिंकाळलेलं अमृत काही विष्ठेवरती पडलं आणि काही हे मूत्रावरती पडलं. विष्ठेवर पडलं, त्यातनं निर्माण झाला लसूण, आणि त्याच्या मूत्रावर पडलं, त्यातनं झाला कांदा. आणि कांद्याचं वरदान त्याला असं मिळालं, तो त्या ठिकाणी त्याला याचा सुदर्शन चक्राची छाया पडली, म्हणून तो आडवा कापला की त्याच्यावरती चक्र निर्माण होतो. आता ही निसर्गाची किमया, पण ऋषींनी जोड त्याला ती दिलेली. आम्ही म्हणतो निसर्ग म्हणा, काही म्हणा, इथे हा एक विषय येतो. म्हणून तो वर्ज्य आहे, म्हणून तो खाऊ नये. आता हे बघा, डॉक्टरांनी सांगितलं असेल, दोघीच चर्चा करत बसू नका आणि 10 वेळा कोणाला विचारत बसू नका. मनात जे मन ठरवेल तसं करा. सगळ्यात सोपं सगळं. काय होतं, बरं 20 मतं देणार, सांगणार, नाही केलं तरी प्रश्न, केला तरी प्रश्न. मग त्यापेक्षा आपण आपल्या उपासना सांभाळून जे जमतं ते करायचं. उत्तेजक पेय घेऊन येत, असे सगळी बंधनं इथे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि अशा प्रकाराने ऋषींनी हे सगळं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग इथे त्यांनी या रुद्राक्षाचा प्रभाव सांगितलेला. ती शिवपुराणातही गोष्ट आलेली आहे आणि गुरुचरित्रातही आलेली आहे. तीच गोष्ट देवी भागवत आहे, लिंग पुराणात आहे. असं आहे, महानंदा नावाचे पिंगला होते आणि तिच्याकडे ती अतिशय श्रीमंत झालेली होती, अतिशय सौंदर्य संपन्न होती, ऐश्वर्य पुष्कळ होतं, पण शिवभक्त होते. ते शिवभक्त होते. तिच्याकडे एकदा एक जण आलेला आहे. त्याच्याजवळ शिवलिंग होतं. हे शिवलिंग तो पूजायचा. तिने ते पाहिलं. तो म्हणाली, मला हे शिवलिंग पूजेला द्या. तो म्हणाला, मी तसं देत नाही, तुम्ही वारांगाना, तुम्हाला काय मी देणार, मी कोणाला तसं हे करून देत नाही. मग म्हणाले, मी तुमच्याबरोबर विवाह करते, मी 3 दिवस तरी तुमची पत्नी राहते, अशा पद्धतीने सांगितलं. ठीक आहे म्हणाले. मग ते जिथे राहिले तिथे ठेवलं शिवलिंग आणि त्यांनी ठेवत असताना एक अनुज्ञा दिली, ह्याला जर काही अपाय झाला तर मी मात्र अग्नी प्रवेश करेन. आता हे जे होते ते स्वतः शिवरूप होते, त्यामुळे त्यांना तो काही प्रश्न नव्हता आणि तिनेही व्रतस्थ राहायचं ठरवलं. त्याप्रमाणे ती राहिली आणि दुसऱ्या दिवशी रात्री मात्र शंकरांच्या अनुज्ञेने, सौदागराच्या अनुज्ञेने त्याला तिथे अग्नी लागला. त्याच्यात सगळं दग्ध झालं. मग तिने त्याच्या इथे जे ठेवले होते 2, एक मरकट आणि एक कोंबडा, त्याला त्यांनी त्या ठिकाणी पाळलेले होते. पण ती शिवभक्त असल्यामुळे स्वतःच्या आणि त्यांच्याही गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधलेले होते. गंमत अशी झाली की ज्या वेळेला तो अग्नी लागला ते सगळेच जण त्याच्यात दग्ध झाले आणि मग त्या ठिकाणी हिने त्यावेळेला सर्व गोष्टीचा आपलं दानधर्म केला आणि ती त्या अग्नीमध्ये प्रवेश घ्यायला
पातिव्रत्य धर्म म्हणून ती तयार झाली आणि उडी टाकणार तो शंकरांनी वरचेवर झेललं. म्हणाले, मी तुझ्या तपावरती, तुझ्या निष्ठेवरती प्रसन्न आहे. तू एक काम कर, चल, तुला मी शिवलोकाला घेऊन जातो. ते म्हणाले, मी एकटे येणार नाही. जर इथे नगरी सगळ्यांना येणार असाल तर त्यांना किती लोक गेले तिच्याबरोबर माहिती नाही मला, पण ती मी घातलेली अट सांगतोय की काय बोलू शकतात. म्हणून यांना महत्त्व का राहतं? कोणाला राहतं? जो सगळ्यांचा विचार करतो त्याला महत्त्व आहे. कालच आपण हे पुरतं ऐकलंय किंवा आज सकाळी ऐकलंय रतन टाटांचं. केवढं दातृत्व होतं त्यांच्याकडे, किती रूपाने होतं. अतिशय. आणि एकदा अशीच गंमत झाली, सर्वेशला 94% मार्क मिळून पेमेंट सीट डोक्यावरती. बरं, सगळं आणि त्याचं संशोधनाचं कार्य सगळं 7 वेळा त्यांनी संशोधन केलं UGCच्या ग्रँटवरती. पण ते ग्रँट ती तुटून जे मनाला म्हणायला पैसे तसे फार नव्हते, त्याच्यावर भरही आम्हालाच घालायला लागायचे. पण ते घालणं अवघड व्हायला लागलं. तेव्हा आम्हाला कोणीतरी सांगितलं त्यांच्या ट्रस्टकडनं काहीतरी आपल्याला मिळू शकतं. म्हणून आम्ही 2 जण त्यांचा पत्ता काढून गेलो. तर त्या ऑफिसमध्ये जाताना लिफ्टमध्ये आम्ही 2 जण गेलो. तेवढ्यात धावत 1 जण आले गृहस्थ. आपल्याला काही अडचण नाही ना? मी आलं तर चालेल का? म्हटलं, आम्हाला काय अडचण नाही, या. आम्ही आलो. कुठे चाललात? लिफ्टमध्ये जाताना विचारायला लागलं. मग सांगितलं, त्याने इंग्लिशमध्येच बोलत होते. सांगितलं असं झालंय. हो का? म्हणाले, इथे ते ऑफिस आहे बरं का, तिथे जा, अमक्या ठिकाणी, ते तुम्हाला सगळं गाईड करते. मी गेलो, विचारलं, बोलत तर गर्दी माणसांचे. आम्ही बाहेर बसून राहिलो. 1 तासभर झाला का काय कोणास ठाऊक, तेवढ्यामध्ये शिपाई बोलवायला आला. कुठून आला ते विचारलं तर पुण्याहून. मग जाणार कसे? आता लगेच काम झालं की जाणार, आमचं काही इथे कोणी नाही आहे. म्हटलं ठीक आहे म्हणाले. आम्ही गेलो. थांबलो, नंबरच येईना. तेवढंच शिपाई साहेबने बोलाया. म्हटलं, कोण साहेब? हे काय इथे जा म्हणा. मग गेलो. काय काम आहे आपलं? काय नाही. आणि मला काही हे कळे ना, कोण आहे काय, कोण आपल्याला सांगताय काय, परिचय नाही, बोलणार कसं? तर म्हणाले, म्हटलं असं कामासाठी आलो. हां बरं म्हणाल. आणि तुम्हाला लगेच जायचं आहे ना पुण्याला? म्हटलं, तुम्हाला काय माहिती? साहब ने मुझे फोन करके बताया. साहब कोण? म्हटलं, म्हणजे काय? म्हणाले, तुम्ही ओळखलं नाही, माहिती नाही तुम्हाला? म्हटलं नाही. तर तेच रतन टाटा होते. दर्शवलं सुद्धा नाही, दर्शवलं नाही आम्हाला. परत गाठ घ्यावी तर ते मीटिंगमध्ये आमची गाडी चुकणार म्हणून आम्ही निघून आलो. पण पुढे जेव्हा झालं त्याचं, तेव्हा आम्ही पेढे आणि त्यांनी 10,000ची मदत केली. त्याच्याऐवजी सांगण्याचा उद्देश एवढाच की 25,000 रुपयाचे आम्ही त्यांच्या ट्रस्टला ते सगळं देऊन आलो आणि त्यांना पेढ्याचा बॉक्स दिला. अरे रे म्हणाले, पहिली व्यक्ती मला अशी भेटली की इथनं डोनेशन घेऊन गेल्यावरती, स्कॉलरशिप घेऊन गेल्यावरती परत आणून देणारी, पाठीवरती हात फिरवला त्याने. केवढं ह्या लोकांचं मोठं पण असतं, ते कसं असतं हे मला सांगायचं आहे, बाकी काही उद्देश नाही. म्हटलं तसं नको घ्यायला बाबा, आपण आपलं. त्यांना पुढे हळूहळू परिस्थिती वेगळ्याला आली होती. मग आम्ही ते आपलं सगळं करून त्यांच्याकडे जाऊन त्याची पूर्तता केली. पण ते मनामध्ये राहिलं. पण त्या वेळेचं त्यांचं, मी येऊ का? तुम्हाला अडचण नाही ना? कॅन आय कम विथ यू? अरेच्छा, मला ते कळेच ना. आणि कोण मग कळालं की आम्ही तिथे बसलोय, बराच वेळ झालाय, त्यांना मिटिंगला जायचं होतं.
तिथे बसलेलं कॅमेरामध्ये त्यांना दिसलं, म्हणून त्यांनी त्या माणसाला फोन केला, आधी यांना घ्या, हे दोघं बसलेले त्यांना, आणि मग तुम्ही हे त्यांना पुण्याला परत जायचं आहे. त्यांनी आतून त्यांना कळवलं. ह्या अशा ही नसतं का औदार्य? हे काही पैसे देऊन घेऊन येण्याचं औदार्य नाही, हे वागण्यात हा सदाचार आहे. हा ऋषींचं सांगणं आहे, हा सदाचार आहे. धर्म याला मध्ये येत नाही, कर्म येत नाही, हे असावं लागतं. त्यांनी फार पुरलं वगैरे मी म्हणत नाही, अजिबात नाही. कारण नुसतं लाख रुपये नुसती वर्षाची फी आणि वर्ष हे खर्च वरचा काय चेष्टा होती का? पण झाले देवाच्या दयेने, भगवतीच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने 10 वर्ष रेटली गेली. पण परिस्थिती सांगतोय काय होतं ते. ही माणसं कशी असतात हे भगवंताला प्रिय जास्त आहे. आपण हे सगळं का सांगायचं, हे गुणगान का करायचं? आपण कसं वागलं पाहिजे हे समजलं पाहिजे. मलाच आश्चर्य वाटलं, अरे मला ते सकाळी ऐकल्याबरोबर सगळा प्रसंग डोळ्यासमोर, मी तुमच्या बरोबर यायला तुम्हाला अडचण नाही ना काही? मग विचारतात कुठे जाणार, तोपर्यंत विचारलं नाही. मला वाटतं ती हाँगकाँग बिल्डिंग, हाँगकाँग बिल्डिंग याची व्हीटीला कुठेतरी आहे ना ते, हा टाटा हाऊस, टाटा हाऊस. हाँगकाँगच्या इथे मला वाटतं, हाँगकाँगच्या इथे पूर्वी मला वाटतं युकेचे व्हिसा मिळत होते. हां, हाँगकाँग बिल्डिंगमध्ये, बरोबर आहे. असं अशा पद्धतीने हे सगळं स्वरूप होतं. आणि म्हणून आपल्याला त्यांनाही आपण कृतज्ञता आणि श्रद्धांजली समर्पण करू, भगवतीलाही प्रार्थना करू. उद्याला आता आपला मंगल दिवस आहे, अखेरचा दिवस, शेवटचा. स्वामी म्हणत नव्हते, स्वामी म्हणताना म्हणायचे मंगल दिवस आहे, उद्याचा आहे. तेव्हा उद्याला आपण सगळेजण इथे भेटूया आणि आपलं हे सत्र पूर्ण करूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मां प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. अम्बा माता के जय. जय जय रघुवीर समर्थ. दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय.